नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूया महत्त्वाची बातमी। जिम ट्रेनर म्हणून काम करत असताना तेथील रिसेप्शनिस्टला त्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले। त्यानंतर सर्वांसमोर पतीला मारहाण केली। सर्वांसमोर पतीचा अपमान झाल्याच्या तणावामुळे महिलेने सुसाईड नोट लिहित घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले। बिबवेवाडी पोलिसांनी तिच्या जिम ट्रेनर प्रियकर पती-पत्नीला अटक केली असून डॉक्टर महिलेसह 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। मोनाली गौरव धुर्डे असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे। सचिन मोहन जुन्नरकर, अश्विनी सचिन जुन्नरकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। महेश राजेंद्र अंबिलवादे, नीता महेश अंबिलवादे आणि डॉक्टर अमिता ढेक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। ही घटना बिबवेवाडीतील विघ्नहर नगरमधील रणधीर हाऊस येथे 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 ते 28 एप्रिल रोजी पहाटे 4:50 दरम्यान घडली। याबाबत मोनाली यांच्या पतीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिम ट्रेनर म्हणून सचिन जुन्नरकर म्हणून काम करतो। त्याच ठिकाणी मोनाली धुर्डे ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम पाहत होती। सचिन जुन्नरकर यांनी जिममध्ये काम करत असताना मोनाली हिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले। विवाह झाला असतानाही मोनाली त्याच्या बोलण्यावर मोहित होऊन प्रेमात वाहत गेली। त्यातून तो तिला त्रास देऊ लागला। सचिन जुन्नरकर, अश्विनी जुन्नरकर व इतर आरोपी हे त्यांच्या घरात अनाधिकृतपणे शिरले। त्यांनी मोनाली व तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली। सर्वांसमोर फिर्यादी व त्यांची पत्नी मोनाली यांना अपमानित केले। फिर्यादी व मोनाली पोलीस चौकीत गेले। पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल यादी दिली। ते उपचार करून दोघे घरी गेले। दरम्यान इतर आरोपींनी मोनाली हिला फोन करून तू पोलिसांकडे तक्रार देऊ नको, नाहीतर वाईट परिणाम होतील असे धमकावले होते। त्यातून मोनालीचा मानसिक ताण वाढला। रात्री फिर्यादी हे झोपले असताना मोनाली हिने सुसाईड नोट लिहून घरी मुलाला झोका खेळण्यासाठी छताच्या हुकाला आधी लावलेल्या दोरीला गळफास घेऊन आपले जीवन संपविले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।